त्याचप्रमाणे सरपंच रोशन रेडकर यांची बर्ज दुर्घटना प्रकरणी पोलीस कोठडी म्हापसा जेएमएफसी कोर्टानं 10 दिवसांसाठी वाढवली आहे. तपास अजूनही सुरू असून पुढील सुनावणीसाठी तारीख ठरवण्यात येणार आहे. रोशन रेडकर कितें सांगता तुझे एक्शन केले सदीस आणि त्याच्या उपरांत अरेस्ट केल्या उपरांत तुका आयटीन आणि ईडीन रेड मारल्या तुझ्या घरा कडेन. रोशन रेडकर कितें सांगता तू? पोलीस कस्टडी म्हणलं एक्सटेंडेड आणि कॉपरेशन सध्या पुलिसां कडेन कशें आसा तेजें? असं कॉपरेट करता म्हणटा तो दॅट इज नॉट हिज सेम. कॉपरेट करता म्हणटा कितें आर्ग्यू जालो पॉयंट सध्या? काय ना देवर आर्ग्युइंग की कस्टडी इज नॉट रिक्वायर्ड. सो आम्ही सांगले सर्टन डॉक्युमेंट्स आमकां रिकवर करपाचे आसता सो ऑन दॅट दिली सदीच दिली. येस हियरिंग 6 days पोलीस कस्टडी दिल्या. पुलीस कस्टडी दिल्या. सो कितें आर्ग्यू जाले पॉयंट्स 7 दीस कंप्लीट जाले. तांकां लास्ट डेटीक तेंच्यांनी सांगिल्लें दॅट सेक्रेटरी एंड दे वॉन्टेड टू डू द जॉयंट इन्व्हेस्टिगेशन. सो आय हॅड आर्ग्यू दॅट ही हॅज बीन ग्रांटेड JC so same to be considered, and also they want some document which is not, we are not in custody now of that document. That only that reason they have been taken for 6 days police custody. कसले डॉक्युमेंट्स आनी That they have not mentioned. नॉट मेन्शन. सो Old documents they have mentioned. सो Related to the panchayati? Yes, but 6 days. Yeah. 6 days. येस सर. नमस्कार, परत एक लेटेस्ट अपडेट घेऊन परत एकदा तुमच्या समोर सद्याक पावलेलो आसा. आता आम्ही पावल्या परत एकदा म्हापसा GMFC कोर्टात. आता म्हापसा GMFC कोर्टान येवपाचें कारण म्हणजे जशें तुमकां ओदर सांगला की बज बाय रोमियो लेन हो जो नायट क्लब आसा आनी ह्या नायट क्लबाक जो भयानक उजो लागून जे 25 मरण पावले ह्या संदर्भात अंजुना पुलिसांनी आता मेरेन 11 एक्युजांक अरेस्ट केलो. जो 10वो एक्यूज आसा हो आसा आरपोरा पंचायतीचो सेक्रेटरी रघुवीर बाकर. हेका तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यान दवरलो आनी आयज तेका ज्युडिशियल कस्टडी 12 दीस मारलेली आसा. तर त्याच प्रमाणे जो आरपोरा पंचायतीचो एक्स सरपंच आसा रोशन रेडकर तेका तेंच्यांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यान दवरलो आनी तेचें मेडिकल एक्झामिनेशन जालें आनी मागीर जेन्ना तेका कोर्टान प्रोड्यूस केलें तेन्ना कोर्टा तर्फे 7 दिसाची पुलीस कस्टडी रोशन रेडकराक सुनावली. आयज रोशन रेडकराचे 7 दीस कंप्लीट जाले आनी परत एकदा अंजुना पुलिसांनी रोशन रेडकराक म्हापसा GMFC कोर्टान प्रोड्यूस केलेला. तेन्ना कोर्टा तर्फे 6 दिसाची परत एकदा एक्सटेंडेड जो रिमांड आसा तो सद्याक सुनावलेलो आसा. सो आता आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करया रोशन रेडकराचे जे एडवोकेट आसा तेंच्या कडल्यान की कोर्टान कितें पॉयंट्स आर्ग्यू जाले पळय ते व त्याच प्रमाणे जशें हांवें तुमकां पयलीं सांगलां की बज बाय रोमियो लेन हो जो भयानक उजो लागून जे 25 मरण पावले ही केस आनी फुडें कशा तरेन वयतली व त्याच प्रमाणे जे मरण पावले व तांच्या फॅमिलीक जी फॅमिली आता सध्या न्याया खातीर झगडटा त्या फॅमिली कशा तरेन फुडें न्याय मेळटलो हे सुद्दां आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करया. सो अशीच अपडेट तुमकां आमी कोर्टा तर्फे रोशन रेडकराक ते परत एकदा 6 दिसाची पुलीस कस्टडी सद्याक सुनावलेली आसा. ह्याच्या बद्दल जितली इन्फॉर्मेशन आनी आमकां फुडें मेळत रावतली तितली इन्फॉर्मेशन आनी अपडेट जी आसा आमी सदां तुमच्या मेरेन पावयत रावतले. पळयत राव तुमी इन गोवा खातीर. हांव साई प्रसाद कुबडे म्हापशेच्यान.